राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. बारामतीच्या राजकीय भूमीवर पुन्हा एकदा भावनांचा आणि सत्तेच्या समीकरणांचा संगम घडताना दिसतोय. एका दुःखद घटनेनं उभा राहिलेला हा पोटनिवडणुकीचा प्रसंग केवळ निवडणूक न राहता राजकारणातील संवेदनशीलतेची कसोटी ठरते. बारामतीत अजित पवार यांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून निघालेली नाही. त्या आठवणी अजून ताज्याच असताना त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. अनेकांच्या मनात एकच भावना दाटून आली, ही निवडणूक बिनविरोध व्हावी हीच खरी श्रद्धांजली ठरेल. मात्र राजकारण हे केवळ भावनांवर चालत नाही याची जाणीव पुन्हा एकदा झाली. काँग्रेसनं आकाश मोरे यांना मैदानात उतरवून या निवडणुकीत रंग भरला. इतर काही उमेदवारांनीही अर्ज भरल्यानं बारामतीतील ही निवडणूक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली. या घडामोडींनी सांगली जिल्ह्यातील 2018 मधील पलूस कडेगावच्या पोटनिवडणुकीच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनानं संपूर्ण राज्य हळहळलं होतं. सहकार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी उभं केलेलं कार्य म्हणजे एक युगच होतं. त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी केवळ राजकीय नव्हती, ती भावनिकी होती. काँग्रेसनं त्यांच्या वारशाची धुरा सांभाळण्यासाठी त्यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली. त्यावेळी संपूर्ण राजकारणात एक वेगळीच भावना उमटली होती. ही निवडणूक स्पर्धेची नसून श्रद्धेची असावी. शिवसेना आणि राष्ट्रवादीने मोठेपण दाखवत उमेदवार न देता कदम यांना पाठिंबा जाहीर केला. हे दृश्य राजकारणात क्वचितच पाहायला मिळतं, जिथं सत्तेपेक्षा संवेदनांना अधिक महत्त्व दिलं जातं. मात्र भाजपनं सुरुवातीला निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. वातावरण तापलं, चर्चा रंगल्या आणि सर्वांच्या नजरा अर्ज माघारीच्या अंतिम क्षणांवर खेळल्या. राजकारणातील हा थरार शिगेला पोहोचला असताना शेवटच्या काही मिनिटात एक मोठा निर्णय झाला. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करून देशमुख यांचा अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली. क्षणभरासाठी संपूर्ण वातावरण स्तब्ध झालं आणि पुढच्या क्षणी राजकारणात संवेदनशीलतेचा विजय झाला. सर्व विरोधकांनी माघार घेतल्यानं विश्वजित कदम बिनविरोध निवडून आले. हा केवळ एक विजय नव्हता, तर तो एका व्यक्तीच्या कार्याला दिलेली सामूहिक आदरांजली होती. त्या क्षणी विश्वजित कदम भावूक झाले. त्यांनी आपल्या चुलत्याला मिठी मारली आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पतंगराव कदम यांच्या आठवणींनी संपूर्ण वातावरण भारावून गेलं. ना गुलाल उधळला गेला, ना फटाके वाजवले गेले. विजय साजरा झाला तो केवळ साधेपणानं, मनाच्या गाभाऱ्यातून. आज बारामतीतील पोटनिवडणूक पाहताना तोच प्रश्न पुन्हा समोर उभा राहतो. राजकारणात भावना जिंकतील की सत्तेची स्पर्धा? इतिहास साक्षी आहे, काही क्षण असे येतात जेव्हा राजकारण माणुसकी समोर नतमस्तक होतं आणि हेच क्षण कायम स्मरणात राहतात. राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.